इराणवर हल्ले थांबवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयानंतर सोन्या चांदीचे दर वाढलेत। सोन्याच्या किमतीत आज 5,000 रुपयांची वाढ झाली आहे। सोन्याचे दर प्रति तोळा 1,33,000 रुपयांवर आलेत। चांदीच्या किमतीत आज 10,000 रुपयांची वाढ झाली तर चांदीचे दर प्रति किलो 2,34,000 रुपयांवर पोहोचलेत। पुढील 5 दिवस इराणवर हल्ले थांबवण्याच्या अमेरिका-इस्रायलच्या निर्णयानंतर सोन्या आणि चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे। सोन्याच्या किमतीत 5,000 तर चांदीच्या किमतीत 10,000 रुपयांची वाढ झाली आहे। इराण-इस्रायल युद्ध सुरू झाल्यानंतर सातत्यानं सोन्या चांदीच्या दरात चढ उतार पाहायला मिळत आहेत। त्यानंतर पहिल्यांदाच आज वाढ झालेली दिसते। सध्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा 1,33,000 रुपये इतके झाले तर चांदीचे दर प्रति किलो 2,34,000 रुपयांवर पोहोचले। इराणवर हल्ले थांबवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयानंतर सोन्या चांदीचे दर वधारले। पश्चिम आशियातील युद्धाबाबत एक मोठी अपडेट आहे। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। युद्धादरम्यान वाटाघाटीवर भर द्यावा असं आवाहन ट्रम्प यांनी केलं आहे। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली। इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी कारवाईचं रूपांतर अशा वाटाघाटीत करता येईल जो इस्रायलच्या हिताचं संरक्षण करेल असं ट्रम्प यांनी म्हटलंय। तर कोणत्याही परिस्थितीत इस्रायल आपल्या महत्त्वाच्या हितांचं संरक्षण करणार असून इराण आणि लेबनॉनमधील हल्ले सुरूच राहतील असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिला आहे। तर इराणवर हल्ले थांबवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयानंतर सोन्या चांदीचे दर वधारलेले आहे। सोन्याच्या किमतीत 5,000 रुपयांची वाढ झाली आहे तर हे सोन्याचे दर 1,33,000 पोहोचलेत। चांदी देखील 10,000 रुपयांवर वाढलेला आहे। याच संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी भूषण चिंचोरे यांच्याबरोबर। भूषण, सध्या आपण पाहतोय अमेरिकाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जशी विधानं करतात तसे सोन्या चांदीचे दर वर खाली होत असतात आणि आज पहिल्यांदाच दर वधारलेले दिसत आहेत। निश्चित कस्तुरी, ज्यावेळी इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू झालं त्यावेळी सुरुवातीला सोन्या आणि चांदीच्या दराने दर वधारले होते। त्यानंतर मात्र सातत्याने जसं युद्ध पुढे सुरू राहिलं तसे मात्र दर सातत्याने कमी होत राहिले। आता पहिल्यांदाच सोने चांदीच्या दरांमध्ये 15 दिवसांमध्ये वाढ झालेली आहे। सोन्याचे दर तोळ्यामागे 5,000 तर चांदीचे दर किलोमागे 10,000 रुपयांनी वाढलेले आहेत। ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेनंतरच हे दर वाढले असून आता पुढील काही काळ सुद्धा दर चढत राहतील असं सराफ व्यावसायिकांकडून सांगितलं जात आहे। मात्र सातत्याने दर घसरत असल्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत पडलेले होते। मात्र आता दर वाढायला सुरुवात झाल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे। बरं, धन्यवाद भूषण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अमेरिका आणि इराण यांच्यात 2 दिवस सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे। चर्चांना यश मिळाल्यास संघर्ष कमी होऊ शकतो, मात्र अपयश आल्यास पुन्हा लष्करी कारवाईचा धोका निर्माण होऊ शकतो असाही इशारा त्यांनी दिलाय। पण अमेरिका इराणमध्ये कोणतीही चर्चा झालेली नाही असा दावा इराणच्या मीडियानं केलाय। इराण सोबत चर्चा झाल्याचा ट्रम्प यांचा दावा इराणनं फेटाळून लावलाय। इराणच्या अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारची चर्चा सुरू नाही। इराणनं अमेरिकेचा दावा पूर्णतः फेटाळलाय। ट्रम्प मुद्दाम अफवा पसरवत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। जागतिक तेल बाजारावर परिणाम करण्यासाठी अमेरिकेकडून अफवा पसरवल्या जातात असाही आरोप इराण करत आहे। दरांमध्ये चढ उतार घडवण्यासाठी अमेरिकेकडून अफवा पसरवल्या जात आहेत असंही इराणचं म्हणणं आहे। पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध पुन्हा एकदा चर्चेत आले।